हाय हॅलो नमस्कार. तर बघा, नवीन व्हिडिओ तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथं नवीन टॉप आलेले होते, तर तेच मला इथं शिलाई करून घ्यायचे होते. तर त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की बघा. बघा, हे 2 टॉप आहेत. याचं मला फिटिंग करायचं हे कस्टमरचे आहेत. तर रेडीमेड टॉप कुर्तीला कसं फिटिंग करायचं ना, हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने, कुठंही कन्फ्यूज नाही किंवा काहीच व्हायचं नाही. तर बघा, मी इथं ज्यांचे हे टॉप आहेत ना, त्यांचं मी थोडंसं इथं लिहून घेतलेलं होतं. अप्पर चेस्ट 32 आहे, चेस्ट 30 आहे आणि कमर आहे ती 28.5 आहे. तर याच्यानुसार मी मापे टाकणार आहे. तर याचा मी प्रत्येकी चौथा भाग घेणार आहे आणि ह्या दोन्हीमध्ये अर्धा इंच आणि इथं अप्पर चेस्टमध्ये 1 इंच एवढं मी लूजिंग सोडणार आहे. आणि ते कसं करते ते मी तुम्हाला दाखवते, नक्की बघा. तर बघा, हा टॉप आहे ना, तर त्याला मी अगोदर काय करणार आहे, असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि शोल्डरची वगैरे बाजू आहे, त्यानंतर या बाह्या वगैरे आहेत ना, त्या व्यवस्थित अशा मी जोडून घेणार. तर बघा, हे शोल्डर अगदी व्यवस्थित प्रकारे इथं जोडलेलं आहे आणि मी अशीच फिटिंग करून घेणार आहे. याचे हे फोल्ड केलेलं आहे आणि आता जे आपण मापं घेतलेले आहेत ना, त्याच्या आपल्याला इथे चौथा भाग टाकायचा आहे. कारण हे आपण काय केलेलं आहे, ह्याच्या असा आपला ड्रेस आहे तो असा आपण फोल्ड केलेला आहे, त्यामुळे याचे 4 भाग झालेले आहेत. तर त्यासाठी बघा, असा व्यवस्थित मी असा फोल्ड केलेला आहे. आता काय करायचं आहे, आपली अप्पर चेस्ट किती होती, 32 होती ना, तर 32च्या काय करायचं आपल्याला इथं चौथा भाग टाकायचा आहे. तर 32चा चौथा भाग किती होतो, 8 इंच होतो. आणि 8मध्ये जर आपण 1 इंच प्लस केलं तर इथे किती होणार आहे, 9 इंच. म्हणजे 1 इंच हे मी इथं लूजिंग सोडून देणार आहे. त्यानंतर इथून खाली थोडंसं आलं ना, एक 5 इंच अंतरावर त्या ठिकाणी आपल्याला चेस्ट आहे. तर त्या ठिकाणी किती घ्यायचं आहे, 30 आहे चेस्ट. तर 30च्या निम्मा करायचा, म्हणजे 30च्या निम्मा किती होतं, 15 आणि 15च्या निम्मा किती होतं, 7.5. मग 7.5मध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं तर किती होणार आहे, 8 इंच. 8 इंचावरती. त्यानंतर हा जो आहे ना, हा तर आपला कमरेचा भाग आहे. इथून कारण असं ओपन देखील असतं, तर त्या ठिकाणी आहे 28.5. तर किंवा 28 धरा, तर त्याचा मी चौथा भाग करणार आहे. तर 28.5चा म्हणजे 28चा चौथा भाग आहे 7 इंच. आणि 7 इंचमध्ये मी 1 इंच ही लूजिंग सोडणार आहे. आणि इथं बघू शकतात, अशा प्रकारे एक आता लाईन ओढून घेणार आहे. आता सेम इथं ओढलेलं आहे ना, सेम इथं खालीही तसंच ओढून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपला गोंधळ वगैरे काही होणार नाही. हे बघा. आणि बाहीला काय करायचं आहे, बाहीला तिला थोडंसंच करायचं होतं, त्यासाठी मी अंदाजे इथं मी काय बाहीचं माप वगैरे घेतलं नव्हतं तिचं, त्यासाठी मी थोडंसं फक्त इथं हे करणार आहे. तरी आता ही झाली याची. तर या कुर्तीला देखील आपल्याला, तर बघा, या कुर्तीला देखील मी तसंच केलेलं आहे. 8 इंच प्लस 1 इंच बरोबर 9 इंच. आणि खाली देखील मी तसंच मार्जिन करत गेलेले आहे. म्हणजे चेस्ट होती 30 आणि कमर होती 28.5, त्याप्रमाणे इथं मी मार्जिन केलेलं आहे. तर हे दोन्ही टॉप त्या कस्टमरचेच आहे, त्यासाठी ते एकच माप आहे. तर याची आपण स्टिचिंग बघूया. आता काय करायचं आहे, आपण जे इथं मार्किंग केलेलं दिसतं ना, त्यावर आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायची आहे. तुम्ही म्हणताल नाही तर ब्लॅक कलरचं मार्किंग केलं आणि येलो कलरच्या टॉपवरती शिलाई मारली, पण तसं काहीच नाही. मी दोन्ही पण एकाच साईजच्या मापाने इथं ड्राफ्टिंग करून घेतलेलं होतं आणि त्याच प्रकारे मी इथे याला स्टिच देखील करून घेतलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. आत्ता म्हणजे क्लोज केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ती शिलाई व्यवस्थित अशी दिसेल. मी त्यावरूनच घेतलेली आहे तशी.
बाहीचा आकार जसा दिलेला आहे ना त्यांनी, त्या साईडने फोल्ड करून तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. एक महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे. इथं व्यवस्थित मी शिलाई मारून घेतल्यानंतर ज्या ठिकाणी असं म्हणजे बाहीचा वगैरे जॉईंट असतो, नंतर खाली पण उरलेला जॉईंट होता ना, त्या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही देखील असंच करा, जेणेकरून तुमच्याकडं कस्टमर हे खुश होऊन परत येतील. आणि जे आहे ना त्यालाही मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. तर इथं बघा, मी आता त्या बाहीच्या जॉईंटला इथं शिलाई मारून घेत होते. अशा प्रकारे तुम्ही देखील रेडीमेड कुर्ती वगैरे तुमच्याकडे फिटिंग करायला आली ना, तर तुम्ही नक्कीच असं फिटिंग करून द्या, जेणेकरून कस्टमरला डबल घालून वगैरे पाहायची काहीसुद्धा गरज नाही. एकदम प्रॉपर फिटिंग बसणार आहे. तर असेच व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हालाच नोटिफिकेशनचे देखील बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर ते तुम्हाला लगेचच मिळून जातील. चला, तर आता इथे हा व्हिडिओ थांबवते मी. चला तर बाय.